बाप्पा त्या पोट्याला शोधून राहिला? आ तुझी काय बैल बिल पळून घेऊन गेला का काय बाप्पा? मावशे, माझं लग्न झालं असतं तर इथं तुझ्याकडे जेवायला आला असतो का? कायले करते लग्न बाप्पा? आ पोलीसवाल्यांच्या बायकांना लई त्रास असते. त्याची पहिली बायको ड्युटी, मग घरची ब्युटी. इंग्लिश बिंग्लिश हा, ब्युटी चांगलं आहे. अरे बाप्पा, धंदा आहे आमचा, सगळ्या भाषा बोलता यायला पाहिजे. टाइमपास करून झाला असेल मावशी, तर तिला बोलव, चल मला काम आहे. तुरपे माया पोरीना मीच आवाज येते, दुसरं कोणी नाही, समजलं? चल बोलव तिला, उशीर होतोय. दुर्पे, ए दुर्पे, या साहेबांनी काय जांगड गुट्टा केलाय तो बघ बरं. कवापर्यंत कळेल? मावशे, मी वाट बघतोय बर का. फार उशीर नको लावू. बर. हा 6,25,000 झोला तुझ्या हिशोबात. तुला हिशोब पण करता येतो? हे माहित नव्हतं रे मला. मला वाटलं तुला फक्त गल्ला फोडता येतो. गळा गळा चिरता येतो. पैसे कुठे आहेत? मलाई मलाई बोल मलाई. आणि अरे दुधाचा धंदा जर कमाल सुरू असेल ना, तरी अशी कधीतरी वरची मलाई खाल्ली ना तर काही प्रॉब्लेम होत नाही रे. त्याने डेअरी बंद पडत नाही, ते चालूच राहते. तू नको ना टेन्शन घेऊ, त्या किलवरला काय कळणार नाही. मला कळणार तर किलवरला कळणार. बापरे, किलवर 100 कोटींची कन्साइनमेंट पकडली गेली आहे. पोलिसांच्या ताब्यात आली आहे ती. पेपरात बातमी वगैरे आली आहे. वरच्या लेवलला ना काय सेटलमेंट झाली आहे ना मला माहिती नाही, पण खालच्या लेवलला तू सेटलमेंट करून ना ती 100 कोटींची कन्साइनमेंट पोलिसांकडून काढून घेतली आहे. हे पण कळलं असेल ना किलवरला? नाही नाही, किलवरला तर हे पण माहित नाहीये की तो माल आता तू कुठे लपवलायस. तो माल कुठे आहे हे आता फक्त तुला आणि मलाच माहिती आहे. तू जरा स्वस्तपणे बसशील का एका ठिकाणी? स्वस्त बसून नाही चालणार बाबा, आपल्याला काहीतरी करायला हवं. अगं त्या रस्त्यावरच्या माणसासाठी तू का स्वतःचं रक्त आठवतेस? मगाशी तू जे काही केलंस ना ते अत्यंत चुकीचं होतं. पोलिसांच्या कारवाईच्या मध्ये आलीस. अगं अशाने आपल्यावर केस होऊ शकते. पण ह्याला काय अर्थ आहे बाबा? म्हणजे जरा आवाज चढवला आणि धाक दाखवला तर काही करू शकतात काही. हे आपल्याला पटत नसेल तर आपण बोलायचं नाही. तो भोसले खुनशी माणूस आहे एक नंबरचा, उगाच राग काढतोय. कुणावर? हे बघ, तू जगाचा कैवार घेतल्यासारखी वागू नकोस. तो चिंतू नाना काय धंदे करतोय आपल्याला कुठे काय माहितीये? तो चोऱ्या माऱ्या करत असेल, बेकायदेशीरपणे काहीतरी विकत असेल तो, नाहीतर कोणाची तरी छेड काढली असेल त्याने. त्यांचं वय तरी बघा बाबा. हे बघ, मला माणसाचा भरोसा नाहीये कुठल्याही वयात, कळलं का? त्याला उचलून घेऊन गेले पोलीस, त्या अर्थी पोलिसांकडे काहीतरी त्याच्या विरोधात असणार. नाही तर पोलीस उगीच कोणाला त्रास नाही देणार. बाबा मी फक्त त्यामुळे अस्वस्थ नाहीये. एक मिनिट इथे बस. अहो नको. तू बस, तू इकडे, मी सांगतो. बस बस बस, तू इकडे बस बस. मला सांग, काय झालंय? काही वेगळं झालंय का? तुझ्यात आणि अभयमध्ये काही बिनसलंय का? नाही, असं का विचारताय? नाही, दुपारी आलो ना आम्ही सगळेजण, त्यावेळेला तू
इथे गप्प बसली होतीस, ते चेहऱ्यावर ताण दिसत होता म्हणून विचार. नाही, ते अभयने 2 व्हीलर घेतली ना अचानक, ते नाही पटलं मला, म्हणून चिडचिड झाली, बाकी काही नाही. नक्की? वहिनी जरा 2 मिनिटं येता का? बोलायचंय. काय रे? काय नाही बाबा, जरा वहिनींशी बोलायचंय मला. अरे मी तिच्याशी बोलतोय ना आता. बाबा थांबा, मी बघते. काय रे अजित? आपण जरा बाहेर जाऊन बोलूयात. तुला कसं? का, कधी, कसं, कुठे, याला काही महत्व नाही रे. काय नाही, टर्म है, सर्वाइवल ऑफ द फिटेस्ट. जीने मरने के ये रेस में ना वही जिंदा रहता है जो ताकत वाला है. और भगवान सबको कुछ ना कुछ ताकत तो देता ही है रे. जसं तुझ्याकडे हात आहेत, पाय आहेत, ताकद आहे ना, तसं माझ्याकडे कान आहेत आणि डोळे आहेत, एकदम पावरफुल. सबकी खबर रहती है मुझको, त्याचेच तर पैसे घेते मी. त्यामुळे हे जे आपल्यातलं आहे ना, ते आता ते फॉर फॅक्ट. जगा आणि जगू दे. दादा मला गॅरंटर राहायला सांगतोय आणि मी जर सही केली तर नीता म्हणते की ती मुलांना घेऊन माहेरी निघून जाईल. आता तुम्ही सांगा मी काय करू? तुला काय करावं असं वाटतंय? नाही म्हणजे दादाला जर गरज असेल तर त्याचा भाऊ म्हणून मला त्याची मदत करायलाच हवी. पण तो नक्की कुठला बिझनेस करणार आहे? म्हणजे असं काही नीट बोलला नाही माझ्याशी. बिझनेस? हो बिझनेस. त्यासाठीच तर त्याला बिझनेस लोन काढायचं असं मला म्हणत होता तो. हो, बिझनेस. म्हणजे प्लॅन टाकायचा आहे ना त्याला. कसला प्लॅन? ते बरंच काही आहे, मला नाही सांगता येणार. हे बघ, तुम्हाला टेन्शन येणं स्वाभाविक आहे, पण तुला फक्त गॅरंटरच राहायचंय ना. हो. आणि हे सगळं जे लोन्स आहे ना, ते नीट व्यवस्थित पार पडतं ना, ह्याच्याकडे माझं लक्ष असेल. तू सही कर, कारण अभयसाठी हे लोन पास होणं खरंच खूप महत्वाचं आहे. पण वहिनी मला जरा नीताचं टेन्शन आलंय. तू काळजी करू नकोस, मी तिला समजावते. म्हणजे बायकांचं अंडरस्टँडिंग असतं ना. अजित, मी काही चुकीच्या गोष्टीला पाठिंबा देईन असं वाटतं का तुला? नाही वहिनी. माघार घेणार नाही ना? नाही. नक्की? नक्की नाही. वहिनी तुम्ही सांगताय ना, मी अजिबात माघार घेणार नाही. हा बोला साहेब. अरे कुठे आहेस तू अभय? किती दिवसात आला नाहीस इकडे? मी आलो होतो, दौऱ्यावर गेला होता तुम्ही. बरं आता कुठे आहेस तू? नाही म्हणजे बंगल्यावर येऊ शकतोस का लगेच? कशाला? एक काम होतं. काम माझ्याकडे? हो. हा येतो येतो साहेब, येतो. ए वैभूताई, दार नको लावूस. आईला नाही आवडत ग दार लावलेलं. बरं ठीक आहे. ए मस्त आहे तुझी गाडी. सवाल. ए जाऊया राऊंड मारायला. ऐक 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 थांब, नंतर शायनिंग मारतो, माझा आता मूड नाही. काय झालं? आपण बाहेर जाऊन बोलूया का? एनिथिंग सिरियस? तू येशील माझ्या बरोबर उद्या बँड्राला? बँड्रा? उद्या जेरम भेटणार आहे. ओ, जीजूंना भेटायचंय. येशील का? येईन ना, पण मग त्याला मला भेटवून माझ्याकडून तुमच्या लग्नाचं अप्रुव्हल घेणारच का? हे बघ, तसं असेल तर ते मी ऑलरेडी दिलंय. जा सिमरन जा. मी ब्रेकअप करणार आहे. का? ते पैसे तुमच्या लक्षात होतं साहेब? 50 लाख आहेत. हा? तुला ऍड्रेस मेसेज केलाय, तिथे नेऊन दे. मी? आय एम सॉरी अभय, म्हणजे मला माहिती आहे तुझं काम नाहीये, पण अरे
मला विश्वासातला माणूस हवा होता, कारण रक्कम मोठी आहे म्हणून तुला सांगतोय. काय रे, काय झालं? नाराज झालास? साऊ काहीच घडत नाहीये नीट. म्हणजे त्याच्या तो ऑटोमोबाईलचा बिझनेस जो काही आहे त्याचं अजून भिजत गोंगडच आहे सगळं. काहीच धड होत नाहीये. आणि ते ही आई रोज एक स्थळ बघते ग. मी 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 ना कसं टाळतीये हे सगळं मुलं बघणं. मला असं झालंय की या जेरमनी ना काहीतरी करावं, म्हणजे मला घरी सांगता येईल नीट. त्यांनी मला आज फोन केला आणि मला म्हणतो की आता इथे मुंबईचा बिझनेस जो काही आहे तो सेट होणार नाहीये. मला हरियाणावरून 2 वर्षांची ऑफर आली आहे. मी आता हो, आणि आता तो तिकडे जाणार आहे आणि म्हणतो तिकडे जर का काही सेट झालं तर मग मी मुंबईमध्ये शिफ्ट होण्याचा विचार करीन. मग तू तिथे जाणार आहे? कसं जाईल मी जाऊ तिकडे? मला ना आता कशाचीच गॅरंटी वाटत नाही. म्हणजे ना एक वेळ मी ख्रिश्चन मुलाशी लग्न करते हे कन्व्हिन्स करू शकते घरी. हरियाणाचं कसं करू? म्हणजे वेगळं राज्य, वेगळी माणसं, आणि मी तो आता काय विचार करतोय मला कळत नाही. पण ह्या सगळ्यात ना माझी फरफट होणार आहे. मी किती ऍडजस्ट करू म्हणून मला खरंच कळत नाही. तो त्याचं ना आज एक असतं, उद्या एक असतं. मला कंटाळा आलाय सौ. म्हणून मला ब्रेकअप करायचं आहे. आणि मला माहिती आहे तिकडे गेल्यावर खूप राडे होणार आहेत, म्हणून मला तू हवी आहेस. मला माहिती आहे मी हे त्याला सांगताना खूप वीक पडणार आहे. ताई तू आधी रडू नकोस. हा, प्लीज रडू नकोस. आईने ऐकलं तर प्रॉब्लेम होईल. मी येईन तुझ्यासोबत उद्या. आपण जाऊया. साहेब तुम्ही मला म्हणाला होतात की तुम्ही मला मदत कराल म्हणून. मदत कसली रे? नाही काही नाही, असू दे. अरे सांग ना, कामाच्या बाबत विसरलो असेल कदाचित मी. मी बोललो होतो मला 15 लाखाची गरज आहे. अरे हो, काय झालं मग त्याचं? दुसऱ्या दिवशी तुम्ही मला बोलवलं पण होतं, पण तुम्ही दौऱ्यावर निघून गेलात आणि वकिलांकडे पण काही निरोप ठेवला नव्हता. काहीच झालं नाही. काय सांगतोस? अरे मला तर आपलं बोलणं झाल्याचं आठवत नाहीये. म्हणजे मी म्हणालो होतो का तुला पैसे देतो असं? हा, म्हणजे काहीतरी करतो असं म्हणाला होता तुम्ही. वकील, वकील, काय साहेब? तुम्हाला कशाला ठेवलं इथे? तुमची कामं नीट करतायत नाही का रे? साहेबांचं महत्वाचं काम होतं, सांगितलं का नाही मला? तुमच्या काम चुकारपणामुळे आमची जवळची माणसं नाराज होतात. अहो साहेब, बस एक शब्द बोलायचं नाही. निघा इथून. आणि हो, इथनं पुढे लक्षात ठेवायचं, आपला खास माणूस आहे. होय साहेब. अबे मला 4-5 दिवस दे फक्त, तुला नक्की पैसे देतो. नाही झाली व्यवस्था झाली. झाली? ऍक्च्युली अगदीच झाली नाही, होईल. तुम्ही लोड नका घेऊ. लोड बीड नाही हा बाबा, तू आपला माणूस आहेस आणि तुलाही माहिती आहे मी तुझ्यासाठी काही करू शकतो. हो, काही पण. निघू मी? नीट घेऊन जा पैसे. आणि हो, पोहोचवलेस की मला मेसेज टाक. ओके. काय तुझ्या इकडे आणि काय बघतीये खिडकीतून? चल चल हो बाहेर. भोसले. इन्स्पेक्टर विजय भोसले. तू अचानक इथे कशी आलीस? नाम युगल राठोड, पत्ता फ्लॅट नंबर 103.
धनलक्ष्मी बिल्डिंग वर्सोवा वेस्ट. पक्का? थँक्यू सर. रेड मारायची आहे, कामाला लागा. काय ग कुठे चाललेस एकटीच? असंच फेरी मारायला. शतपावली. शतपावली? तो डबा घेऊन खात खात शतपावली? चिंतू नानाला बघायला चाललेस ना? चल मी येतो बरोबर. बाबा तुम्ही कशाला? नाही नाही, मला कळू दे ना, हे प्रकरण काय ते मला कळलं पाहिजे. चिंतू नाना बरे आहात ना? पोलिसांनी काही केलं नाही ना तुम्हाला? का घेऊन गेले होते? खाली खुशाली विचारणे, 3 अक्षरी. खाली चौकशी. चौकशी. चौकशीला? तुम्हाला काही त्रास दिला नाही ना त्या भोसलेनी? खूप खुनशी माणूस आहे तो. चुकीचं मत. 5 अक्षरी. बाप रे. गैरसमज? गैरसमज. बरोबर, गैरसमज. नाना सांगा ना काय झालं तिथे? एकमेका टिंब टिंब करू, अवघे धरू सुपंथ. एकमेका टिंब टिंब टिंब. सहाय्य. 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 एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ. झालं तुझं समाधान? काही झालेलं नाहीये त्याला. धडधाकट आहे तो. चला. नाना काही खाल्लं नसाल ना? हे घ्या, इथे ठेवते, खाऊन घ्या. हा चला आता. नशिबाला 3 अक्षरी शब्द. नशीब. प्राक्तन. प्राक्तन. एक लक्षात घ्या, काही झालं तरी तो मला जिवंत हवाय. त्यामुळे फायर करायची वेळच आली तरी त्याच्या पायावर फायर करा. पळून जायला लागला तरच. इज इट क्लिअर? येस सर. जमदाडे पाटील, खाली सगळं तुम्ही पहा. जायचं का? चला.